Question 9. Find the x and y intercept of the following lines. A x upon 3 plus y upon 2 equal to 1. X upon 3 plus y upon 2 equal to 1. This is equation of the line. This is equation of the line in double intercept form. तर हे इक्वेशन रेषेचं आहे आणि ते कशामध्ये आहे तर डबल इंटरसेप्ट फॉर्म मध्ये हे इक्वेशन आहे. दॅट इज x अपॉन a प्लस y अपॉन b इक्वल टू 1. तर ह्या फॉर्म मध्ये हे इक्वेशन आहे. x अपॉन 3 इथे x अपॉन a. therefore a इक्वल टू 3, y अपॉन 2 here y अपॉन b इक्वल टू 2. therefore a इक्वल टू 3 and b equal to 2. and a means what? X intercept equal to a equal to 3 and y intercept equal to b equal to 2. Answer. आता समजा आपल्याला ही रेषा कोऑर्डिनेट सिस्टम वर काढायची आहे तर ती कशी येईल ते आपण बघू. आता एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टम. X axis negative x axis, y axis negative y axis. Here O is origin having coordinate 0 and 0. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 1 2 3 4. आता इथे आपण पॉइंट लोकेट करू. एक्स इंटरसेप्ट म्हणजे ती रेषा एक्स ॲक्सिस वर कुठून जाते तर 3 युनिट वरून जाते ती. म्हणजे इथे हा पॉइंट आहे. Here is one point A having coordinate 3 and 0. Here y coordinate is 0 आणि y इंटरसेप्ट काय आहे 2. म्हणजे इथे आपण हा B पॉइंट घेऊ. त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 0 and 2. हे जे पॉइंट आहे 2 A आणि B याच्यातून ही रेषा जाते. and equation of this line is x upon 3 plus y upon 2 equal to 1. तर ह्या रेषेचं इक्वेशन आहे x upon 3 plus y upon 2 equal to 1. तर ह्यावरून आपण x इंटरसेप्ट काढला 3 आणि y इंटरसेप्ट आहे 2. इथे फक्त x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट लिहिला तरी चालेल. x इंटरसेप्ट इज 3 and y इंटरसेप्ट इज 2. a आणि b लिहायची इथे गरज नाहीये. आणि इथे आपण ही डायग्राम काढली नाही तरी चालेल. आपल्याला फक्त एवढंच उत्तर लिहायचंय. हे आपण व्हेरीफाय करण्यासाठी काढलेलं आहे, समजून घेण्यासाठी हे आपण ही डायग्राम काढलेली आहे. बी आता एक्झाम्पल 3x upon 2 plus 2y upon 3 equal to 1. Find here x and y intercept of the following line. That is 3x upon 2 plus 2y upon 3 equal to 1. तर इथे हे रेषेचे इक्वेशन दिलेले आहे. डबल इंटरसेप्ट फॉर्म मधलं इक्वेशन आहे. 3x upon 2 2y upon 3 equal to 1 is equation of the line in double intercept form. That is x upon a plus y upon b equal to 1. तर ह्या फॉर्म मधलं हे इक्वेशन आहे. तर इथे आपल्याला फक्त x आणि इथे y हवेत. इथे x आणि y हवेत. इथे 3 नको आहेत, इथे 2 नको आहेत. तर आता आपण काय करणार आहोत. 3x upon 2 means what? 3 upon 2 into x means x upon 2 upon 3. असं पण ही टर्म आपण अशी पण लिहू शकतो. आता आपण अशी लिहू. therefore x upon 2 upon 3 plus y 2y upon 3 means 2 upon 3 y means y divided by 3 upon 2. 3 upon 2 equal to 1. मग आता हे आपल्याला दोन्ही टॅली करायचे, दोन्ही कंपेअर करायचे. x upon a is here, therefore a is 2 upon 3 and b is 3 upon 2 and a is nothing but x intercept. Therefore answer x intercept equal to 2 upon 3 and y intercept equal to 3 upon 2. C. Find the x and y intercept of the following line. 2x minus 3y plus
12 इक्वल टू 0. आता इथे आपल्याला हे इक्वेशन दिलं आहे रेषेचं 2x मायनस 3y प्लस 12 इक्वल टू 0. ह्याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, एक्स इंटरसेप्ट काढायचा आहे आणि वाय इंटरसेप्ट काढायचा आहे. तर इथे आपण ह्याला आधी डबल इंटरसेप्ट फॉर्म मध्ये नेऊ, म्हणजे एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इक्वल टू 1 ह्या फॉर्म मध्ये हे इक्वेशन आपल्याला न्यायचे. असं ह्या फॉर्मचं जे इक्वेशन आहे हे आपल्याला असं इक्वेशन तयार करायचं. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे 12 आहेत हे LHS ला न्यायचे. Therefore 2x minus 3y equal to minus 12. आता इथे आपण दोन्ही बाजूला -12 ने काय करायचंय, डिवाइड करायचं, ह्याला पण आणि ह्याला पण. LHS साइडला पण आणि RHS ला सुद्धा -12 ने डिवाइड करू. Therefore minus 2x upon 12. आता हे मायनस आहे हे मायनस, तिथं प्लस होईल. 3y डिवाइडेड बाय 12 इक्वल टू 1. -12 upon -12 equal to 1. And minus 3y divided by -12 means 3y upon 12. 3y upon 12 इथं प्लस साइन घेतली आपण, मायनस मायनस प्लस, आणि इथे एक मायनस इथे प्लस आहे म्हणून इथे मायनस येते. आता त्यानंतर इथे 2 ने डिवाइड होतं, ह्याला पण 2 ने डिवाइड आपण करू शकतो. 2 1 जा 2, 2 6 जा 12. x डिवाइडेड बाय -6. 2 डिवाइडेड बाय 2 1 जा 2, 2 6 जा 12 आणि हे इथले -6 प्लस आता 3 1 जा 3 आणि 3 4 जा 12. y डिवाइडेड बाय 4. 3 1 जा 3, 3 4 जा 12. 3 1 3, 3 चौक 12 इक्वल टू 1. आता हे इक्वेशन आणि हे इक्वेशन बघा, आता कंपेअर केलं तर आपल्याला समजेल a इक्वल टू -6 अँड b इक्वल टू 4. b इक्वल टू 4 मीन्स x इंटरसेप्ट इज -6 अँड y इंटरसेप्ट इज 4. Answer, x intercept is -6 and y intercept is 4. तर हा क्वेश्चन सॉल्व करताना आपण आधी काय केलं, तर हे इक्वेशन जे रेषेचं आहे हे इक्वेशन आपण ह्या फॉर्म मध्ये आणण्यासाठी आपण 12 इकडे LHS ला घेतली, RHS ला घेतली, ते निगेटिव्ह झाले. मग इथं 1 आणण्यासाठी आपण काय केले, -12 ने डिवाइड केलं, मग इथं 1 आलेले, कारण इथे 1 आहे म्हणून आपल्याला इथं 1 आणण्यासाठी आपण -12 ने डिवाइड करून इथे 1 आणलं. आणि मग LHS RHS ला जर डिवाइड केलं तर LHS ला पण डिवाइड करावं लागेल, मग -12 ने डिवाइड केलं. मग 2 1 जा 2, 2 6 जा 12 इथे मायनस, निगेटिव्ह बिकम हिअर पॉझिटिव्ह. 3 1 जा 3, 3 4 जा 12 मग इथे 4. मग therefore x intercept is -6 and y intercept is